जय हो श्री राधे। गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। मॉनिटरला मोकळं दे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गाताना थोडा बिको देजा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय श्री कृष्णाय वयं नुमः। महिला मंडळ तुम्ही सर्वजण पुढे पुढे सरका। विरह कातर आजुहा पुत्रेति तन्मया तया तराभिनिदो स्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। राधिवी स्वामिनी राधिवी स्वामिनी मेरा जन्म जन्म मोहियो श्री वृंदावन गोवासा श्री वृंदावन गोवासा श्री वृंदावन गोवासा। परम मंगलमय मंगल भगवंताची मंगल भागवत कथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा। या सोहळ्यातील आपल्या कथेचा प्रथम दिवस पहिला दिवस भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपेने
देवाच्या कृपेने कृपा आशीर्वादाने या ठिकाणी फार मोठा महायज्ञ चालू आहे। खरंच या ठिकाणी आल्याच्या नंतर वातावरण पाहून खरंच अंतकरणाला फार आनंद झाला बरं का। खूप मोठं स्वरूप या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेलं आहे। खरंच असं वाटतं की खरंच या कमिटी मंडळाने एवढं गोड नियोजन केलं, एवढं गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। द्यावे तेवढे धन्यवाद त्यांचे कमीच आहे, ज्यांनी ही कथारूपी सेवा माझ्याकडे दिलेली आहे। सर्व श्री हनुमान जन्म उत्सव समिती कमिटी मंडळ असतील, गावकरी सर्व भजनी मंडळ असतील, महिला मंडळ, पुरुष मंडळ असतील, तसेच कैलासवासी या कथेचं चिंतन आपल्याला अगोदर करण्या अगोदर त्या राधे राणीचं थोडंसं भजन करायचंय, जेणेकरून ही कथा, ही भागवत कथा आपल्याला कळली पाहिजे, आपल्या अंतकरणामध्ये बसली पाहिजे, रुचली पाहिजे, मनाला भावली पाहिजे। याकरता या अंतकरण निर्मल झालं पाहिजे, त्याकरता आमच्या पाठीमागं थोडंसं तुम्ही राधे राणीचं भजन करायचंय। राधे 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 सर्वांनी भजन म्हणायचे, टाळी वाजवा। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 तट पर आनंद कंद परमात्मे की कथे में तलीन महात्मा शुकाचार्य कहते ही राजन, गंगा नदीच्या परम पावन तटावरती शुकाचार्य महात्मे राजा परीक्षितीला ही 7 दिवस भागवत वर्णन करून सांगतात. बरं, परीक्षिती राजानं ही भागवत कथा का श्रवण केली, पण कशा करता आम्हाला फळ काय मिळणार, बरोबर का नाही? हा, या कथेच्या माध्यमातून आम्हाला फळ श्रुती काय मिळणार त्याचं चिंतन आपण या कथेचं महात्म्य आज कथेमध्ये श्रवण करणार आहोत. बघा, कथा श्रवण का करायची? चिता ही माणसाला एकदा जाळत असते. पुरुष मंडळ लक्ष देऊन ऐका बरं का. चिता ही माणसाला एकदा जाळते, पण चिंता ही माणसाला वारंवार जाळत असते. म्हणून ऐका, जे सुख समाधान ते आपल्याला घरी मिळत नाही ते या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि 7 दिवस या कथेच्या माध्यमातून आपण ते रसपान करणार आहोत, कथा श्रवण करणार आहोत, सुख मिळणार आहे. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. लक्ष देऊन ऐका बरं का. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और जो व्यथा को ही मिटा देती है उसे भागवत कथा कहते हैं, उसे भागवत कथा कहते हैं. म्हणून ही भागवत कथा ही गंगा आपल्या गावामध्ये रुई 36 मध्ये आलेली आहे. त्यामध्ये आपण स्नान करायचं, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. बघा, आपण गंगेमध्ये स्नान करतो, पण गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर फक्त बाह्यरंग निर्मळ होतं. मग ही भागवत कथा या कमिटीनं आयोजन का केली, तर गंगा ही फक्त बाह्यरंग निर्मळ करत असते, पण भागवत कथा ही अंतरंग निर्मळ करणारी कथा आहे. म्हणून भागवत कथा ही आपण श्रवण करायची आहे. भागवत कथा ही सामान्य कथा नाहीये. भागवत ग्रंथ हा फक्त सामान्य ग्रंथ नाहीये. भागवत हे सोपं नाव दिसतं आपल्याला, सरळ नाव दिसतं, पण ग्रंथ सोपा आहे का? नाही. ऐका, कुणी जर म्हटलं की आम्हाला माऊली ज्ञानोबरांचं दर्शन घ्यायचं, त्याकरता काय करावं लागेल आपल्याला? बोला, काय करावं लागेल? ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावं लागेल, तेव्हा आपल्याला ज्ञानोबराई कळतील. तुकोबारांना जर पाहायचं असेल तर आपल्याला तुकोबारांचा ग्रंथ वाचावा लागेल, तेव्हा आपल्याला तुकोबाराई कळतील. कुणी जर म्हटलं की आम्हाला भगवान कृष्णांना पाहायचंय, कन्हैयाला बघायचं, तर त्याकरता तुम्हाला भागवतच श्रवण करावं लागेल, भागवत श्रवण करावं लागेल. का? तर हा ग्रंथ फक्त ग्रंथ नाहीये, तर काय आहे? आरतीमध्ये वर्णन आलेलं आहे, ग्रंथ नोही हा श्री कृष्ण गीती विधी मन पूर्ण अनन्य होता या शरणा खचित टळी जन्म मरण.
भगवान परमात्म्याची प्रतिवाङ्मय मूर्ती म्हणजे ग्रंथ आहे. ग्रंथ नाहीये तर साक्षात भगवान कृष्ण आहे, कन्हैया आहे. आणि त्या ग्रंथाचं आपल्याला 7 दिवस चिंतन करायचंय. बघा, हा ग्रंथ सामान्य ग्रंथ आहे का? नाही. श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे काय, कथा म्हणजे काय, त्याचं अगोदर आपल्याला चिंतन पाहिजे. श्री म्हणजे काय? बोला पुरुष मंडळ, श्री म्हणजे काय? झोपले का काय? श्री कशाला म्हणायचं? बोला बोला, मला संवाद करायची सवय आहे बर का, तुम्ही बोलले पाहिजे. श्री म्हणजे काय? श्री कशाला म्हणायचं? हा बोला बोला, श्री म्हणजे काय? पैसा, पैसा. हा, श्री म्हणजे काय? पैसा किंवा लक्ष्मी, त्याला श्री म्हणायचं. ऐका, जसं लोक म्हणतील का हो ताई, श्री पैसा हा फक्त संसार करण्याकरता लागतो, पण ऐका, मी बोलून जाईल, सांगून जाईल की परमार्थ करण्याकरता सुद्धा पैसा लागतो, लक्ष्मी लागते. आपल्याला पंढरपूरला जायचंय दर्शनाकरता. कुठं जायचं? पंढरपूरला जायचंय बरं का. लक्ष्मी सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाची असते. आपण बस स्टँड वरती गेलो, बसमध्ये बसलो आणि बघता बघता बस फार अंतरावरती गेली, बारामतीला गेलेली आहे. आपल्याला पंढरपूरला जायचं. कंडक्टर आपल्या जवळ आला, तिकीट 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 म्हणू लागला. आपण खिशाला हात लावला, योगायोगानं पाकिटही घरी विसरून राहिलं. मला सांगा पुरुष मंडळ, आपण त्या कंडक्टरला कितीही म्हणालो की मला पंढरपूरला जायचंय, देवाच्या दर्शनाकरता जायचं, मला सांगा आपण कितीही विनवणी केली तर तो कंडक्टर आपल्याला बसमध्ये बसून देईल का? हा, बचत गट बसून देईल का? नाही. त्याकरता काय लागेल आपल्याला? बोला बोला, काय लागेल? पैसाच लागेल. तसं संसार करण्याकरता जसं पैसा लागतो, तसं परमार्थ करण्याकरता सुद्धा काय लागतं? पैसाच लागतो. त्याचा अर्थ झाला श्री, लक्ष्मी. मत म्हणजे काय? भगवान त्याच्या मुखातून निघालेले शब्द. भगवान त्याच्या मुखातून 2 ग्रंथ निर्माण झालेले आहेत. एक म्हणजे श्रीमद भगवत गीता आणि दुसरा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि तोच ग्रंथ, त्या ग्रंथाचं चिंतन आपण 7 दिवस या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आणि श्री मद भा, भा म्हणजे काय? बोला, भा म्हणजे काय? भक्ती किंवा भाव. प्रत्येक गोष्टीमध्ये भाव लागतो बघा, भाव. मी बोलून जाईल. शत्रू जर जिंकायचा असेल पुरुष मंडळ, शत्रू जर जिंकायचा असेल ना, तर त्याच्यापेक्षा दुप्पट कपट आपल्या मनामध्ये पाहिजे अगोदर, तेव्हा शत्रू जिंकला जातो. संसारामध्ये जर बायको जिंकायचं असेल पुरुष मंडळ, संसारामध्ये बायकोला जर जिंकायचं असेल तर काय लागतं? हा, तुम्ही बोलता का हाणू हाणू घेऊन या आता? काय लागतं? पैसा लागतो. नाही तर पैसा नसेल तर बायको सुद्धा भाव देत नाही आपल्याला. तसं परमार्थ करण्याकरता फक्त भाव लागतो, श्रद्धा लागते, श्रद्धा. आणि मनामध्ये जर भाव नसेल तर तो देव सुद्धा मिळत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये, कुठेही मिळण्याकरता. मनी नाही भाव, मनी देवा मला पाव. मनी नाही भाव, मनी देवा मला पाव. अरे देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. हो, सोनचा देव त्याला जोडा दे.
देव आशाय पावायचा नाही र, देव आशाय भेटायचा नाही र. अरे देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. जय हो. नाही ग, देवाला सुद्धा प्राप्त करण्याकरता काय लागतं महिला मंडळ? हा, भक्ती लागते, भक्ती श्रद्धा लागत असते. तसा देव सुद्धा मिळत नाही. ऐका ना, माझ्या हनुमंताजींनी काय भक्ती केली, काय श्रद्धा होती. ऐका, ज्यांचं चिंतन केलं, ज्या देवाचं चिंतन केलं हनुमंतरायाने, त्या देवताचे मंदिर कमी आहेत, पण ऐका, ज्या भक्तानं त्यांचं भजन केलं, आज प्रत्येक गावागावामध्ये त्या हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्या हनुमंतरायाचं मंदिर आहे. म्हणून मी बोलून जाईल, वाक्य बोलून जाईल. ऐका, भक्ती करो तो समर्पण भाव से, भक्ती करायची तर पूर्ण अंतःकरणाने समर्पण भावाने भक्ती करायची. ऐका, प्रेम करो तो मीरा की तरह, प्रेम करो तो मीरा की तरह, प्रतीक्षा करो तो शबरी की तरह, शिष्य बनो अर्जुन की तरह, मित्र बनो सुदामा की तरह, और भक्ति करो तो हनुमान की तरह, हनुमान की तरह, हनुमान की तरह. काय भक्ती केली माझ्या हनुमंतरायाने, काय श्रद्धा होती रामप्रभूवरती. ऐका, एकानं विचारलं, का रे तुझ्या हृदयामध्ये राम आहे का? छाती फाडली, छाती, आणि दाखवलं श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, मुझको गिरती ना वैभव ना रस चाहिए, राधा के नाम का मुझको रस चाहिए. मुझको गिरती ना वैभव ना रस चाहिए, राधा के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले से अमृत को पीने में, सुख मिले से अमृत को पीने में, श्री राम जानकी मेरे
लक्ष्मणाजीचं प्रेम राम प्रभू वरती होतं. म्हणून तर मला असं वाटतं खरंच या कमिटी मंडळाचं सुद्धा हनुमंतरायावरती फार प्रेम आहे बरं का, फार श्रद्धा आहे. म्हणून एवढं मोठं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे. बघा, जीवनामध्ये भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. मग तुम्ही म्हणता ताई बरोबर आहे, संतांनी भक्ती केली, पण आम्ही भक्ती ओळखायची कशी? भक्ती कशाला म्हणतात? बरोबर की नाही? भक्ती कशाला म्हणतात? फार मोठ्या माळी घातल्या म्हणजे भक्ती झाली का? नाही. फार गंध लावला म्हणजे भक्ती झाली का? नाही. रात्रंदिवस भजन केलं म्हणजे भक्ती झाली का? नाही. नाहीतर काही काही लोक अशी भक्ती करतात, महिला मंडळ पुरुष मंडळ, पाठ 4 वाजेपर्यंत भजन करतात आणि दुसऱ्याची मक्कत चोरतात, कापून घेतात तर निघून जातात. त्याला भक्ती म्हणतात का? नाही. एका गावामध्ये कालेचं कीर्तन चालू होतं. काल्याचं कीर्तन झालं, एक बाई रस्त्यानं चालली होती. कीर्तन झाल्याच्या नंतर बरं का, आणि एका लेकराचे आणि त्याच्या आईचे घरामध्ये भांडणं लागले. त्या लेकराने गल्लीमध्ये तांब्या फेकून मारला आणि जी बाई काल्याचं कीर्तन ऐकून चालली होती का घरी, तिने तो तांब्या उचलला, पदराखाली घेतला आणि गेली घरी निघून. मला सांगा, खूप काल्याचे कीर्तन ऐकले, भजना केले म्हणजे भक्ती आहे का? नाही. मग भक्ती कशाला म्हणायचं? जी नामस्मरण आपण केलेलं आहे ते आचरणामध्ये आणणं, त्याला भक्ती म्हणायचं, भाव म्हणायचं. आणि जीवनामध्ये भाव पाहिजे. भावाशिवाय देव मिळत नाही. कुठलंही कार्य असू द्या, त्या ठिकाणी भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. खरंच या ठिकाणी या कमिटी मंडळाचं आपण कितीही कौतुक केलं तरी थोडं आहे का? तर या कार्यक्रमातून आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की खरंच हनुमंतरायावरती खरंच यांची फार श्रद्धा आहे, भाव आहे बरं का. आणि तसेच या ठिकाणी कथेकरता जे तबल्याची साथ देतात, हरिभक्त पारायण विजय महाराज असतील, त्यांचेही आभार व्यक्त करते. हरिभक्त पारायण पॅडवादन अनिकेत महाराज जाधव असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. वैजनाथ महाराज खळत असतील, त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच गायनाची आणि तबल्याची साथ देणारे माझे पती जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मला साथ देतात, माझे पती गायकी महाराज असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थानं संजू दादांना त्यांना माहिती होतं की आज एका ठिकाणी कथेची सांगता करून समाप्ती करून आम्ही इकडे आलो. आमच्या गावाकडे जालना साईडला कथा चालू होती, ती सांगता करून या ठिकाणी आलो. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी खूप आवाज बसला होता, पण ज्यांनी या ठिकाणी गोड असा आवाज दिला, आमचे सिस्टमवाले दादा करता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं आणि ज्यांचं फार माझ्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम आहे, आमचे चौधरी सर असतील, आमचे शिवाजी दादा असतील, दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गणेश महाराज असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. वरती या ना, असं नका करू. या 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 ना सर, या ना, ये वरती. खरंच महिला मंडळ आणि तुमच्या गावामध्ये बरं का, ऐका, माझं लग्नाच्या अगोदर तुमच्या गावामध्ये कीर्तन झालेलं आहे. खरंच आता असं वाटतं की खरंच मी माहेरला आले का काय. सरांना पाहिलं, आमच्या गणेश भाऊंना पाहिल्याच्या नंतर खरंच असं वाटतं की माहेरला आले बरं का. आणि खरंच आमच्या भागाकडे कडच्या पेक्षा तुमच्या भागाला फार प्रेम देणारी लोक आहेत. आणि या ठिकाणी शूटिंग करण्याकरता आलेले हे आमचे दादाई, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपला विषय चालू होता भाव. प्रत्येक गोष्टीमध्ये भाव पाहिजे, भाव. देवाची सेवा करा, संतांची सेवा करा, ग्रंथाची सेवा करा. आई वडिलांची जरी आपण सेवा केली तर त्याकरता फक्त भाव लागतो, श्रद्धा लागते. ऐका ना, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, पण मनामध्ये अंतकरणामध्ये भाव होता आणि तो भाव पाहून, आई वडिलांच्या ठिकाणी भाव पाहून
तो परमात्मा त्याच्या भेटीला आलेला आहे. म्हणून तर म्हणतात भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धन मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी, धन मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी. मलाही दाखवाडा विठुरायाची पंढरी, हे हो मलाही दाखवाडा विठुरायाची पंढरी. जय हो जय हो. ताली वाजवा. आई बाबाची श्रीबा सारी बाबा झाली नसता. आई बाबाची सेवा सारी पापा झाली नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी. दंड मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी, दंड मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी. हे हो श्रीराम ताई. दिवशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानापात्राला देवाना मंदिरात रागावी. हे हो एका दिवशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानापात्राला देवाना मंदिरात रागावी. संत कोकोबा शेजारी आहा लोकांनी, संत कोकोबा शेजारी आहा लोकांनी. दंड मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी, दंड मलाही तंगवाडा विठुरायाची पंढरी. हे हो त्या भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली आणि सेवा केली, पण ऐका ना, आई वडिलांच्या ठिकाणी भाव होता, श्रद्धा होती, भक्ती होती. म्हणून तो परमात्मा पंढरपूर सोडून कुठे आला? पुंडलिकाच्या घरी आला. आणि आला तर आला विट्यावरती उभा राहिला. कशामुळं? फक्त भाव भाव श्रद्धा. म्हणून आपल्या कथेला येण्याकरता येत असताना फक्त आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, सतभाव पाहिजे. भाव जर नसेल तर देव मिळत नाही हो. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. ग म्हणजे काय? ज्ञान किंवा ज्ञान. माणसाला ज्ञान पाहिजे, पण कुठल्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे माणसाला? पण चोरी करण्याचं का? बांध फोडण्याचं का? तुमच्या तिकडे आहे का तसं? बांध कोराकोरी आहे का? आहे नाही का? आमच्या तिकडे फार प्रकार येतो. माणसाला ज्ञान पाहिजे, पण चांगलं आणि वाईट या दोन गोष्टीचं माणसाला ज्ञान पाहिजे. तर म्हणजे तत्व किंवा तरणे. जीवनामध्ये तत्वाला फार महत्व आहे. तत्व पाहिजे जीवनामध्ये. महिला मंडळ तुम्ही म्हणता ताई मग तत्व म्हणजे काय? तत्व कशाला म्हणायचं? आज आपण कथेला आलो, उद्या कथेला आलोच नाही तर समजून चालायचं की आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं तत्व नाही. आणि उद्या आपण कथेला आलो, आजही कथेला आलो, 7 दिवस आपण कथा सोडलीच नाही, कथेला आलोच तर समजून चालायचं की कुठेतरी जीवनामध्ये आपल्या तत्व आहे. आणि ही कथा श्रवण करून आपण तरणार आहोत हे आपण आपल्या अंतःकरणामध्ये धरायचं. म्हणून जीवनामध्ये तत्व पाहिजे, तत्व पाहिजे.
ग्रंथामध्ये सुरुवातीला अगोदर त्या परमात्म्याचं चिंतन आलेलं आहे, त्याचं कार्याचं चिंतन आलेलं आहे, त्याच्या स्वरूपाचं चिंतन आलेलं आहे. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. या ग्रंथामध्ये अगोदर त्या परमात्म्याचं चिंतन आलेलं आहे की या जगामध्ये खरं काय आहे, सत्य काय आहे, तर तो परमात्मा सत्य आहे, जो कालही सत्य आहे, आजही सत्य आहे आणि उद्या सुद्धा तो सत्यच आहे. महिला मंडळ, सत्य म्हणजे काय हो? बोला ना, सत्य म्हणजे काय? झोपल्या का काय? सत्य म्हणजे काय? बोला बोला, सत्य म्हणजे काय? खरं, बरोबर आहे का नाही? सत्य म्हणजे काय? खरं. पण ऐका, खरं त्यालाच म्हणतात जे कधीच बदलत नाही, त्याला काय म्हणायचं? सत्य किंवा खरं. ऐका, या जगामध्ये फक्त खरं काय आहे, सत्य काय आहे, तर तो परमात्माच खरा आहे बरं का, जो कालही तसाच आहे, आजही तसाच आहे आणि उद्या सुद्धा तसाच राहणार आहे. मला सांगा, हे गाव खरं आहे का? हा, बोला बोला, हे गाव खरं आहे का? नाही, मग खोटं आहे का? गाव खरं नाहीये, खोटच आहे. ऐकून घ्या, या वर्षी एवढेच घर आहे, पुढच्या वर्षी आणखीन बांधकाम होतील, बदल होणार आहे. ज्याच्यामध्ये बदल होतो ते खरं नसतं, ते खोटं असतं. ज्याच्यामध्ये बदलच होत नाही त्याला खरं म्हणायचं, त्याला सत्य म्हणायचं. ऐका, महिला मंडळ, पुरुष मंडळ, हे शरीर खरं आहे का? हा, सत्य आहे का शरीर? नाही, नश्वर पाळणार आहे, नाशिवंत पाळणार हे शरीर आहे. म्हणून हे शरीर खरं नाहीये. नाशिवंत देह जाणारा सत्य. हे हो, नाशिवंत देह जाणारा सत्य. हे हो, हे ऐकलं का? आयुष्य खातो काळ सावधान. मला सांगा पुरुष मंडळ, हे शरीर सत्य आहे का? हा, खरं आहे का? नाही, बदल होतो. बघा, एखादं 2 वर्षाचं लेकरू आहे, छोटं गोंडच लेकरू, फार सुंदर दिसतंय. ते लेकरू जर गल्लीनं पळू लागलं, कुणालाही वाटतं फुटकून उचलून घ्यावं आणि त्याची पप्पी घ्यावी, वाटतं का नाही? हा, वाटतं का नाही? आणि 80 वर्षाचे बाबा जर रस्त्यानं चालले तर कुणाला वाटतं का त्याची पप्पी घ्यावी, पापा घ्यावं, वाटतो का? हा, नाही वाटत का? तर हे शरीर बदलणार आहे, खरं नाही हे शरीर. मग तुम्ही म्हणता, ताई या जगामध्ये खरं काय आहे, सत्य काय आहे, तर तो परमात्मा सत्य आहे. त्याचे अनेक अवतार आहे, पण प्रत्येक अवताराच्या पाठीमाग एक सत्य तत्व आहे. सत्य तत्व, अनेक अवतार आहेत त्याचे,
प्रत्येक अवताराच्या पाठीमाग सत्य तत्व आहे बरं का. एका गावामधून पंढरपूरला दिंडी चालली होती आणि वारकऱ्यांचं सुंदर भजन चालू होतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे हो चालू पुष्पा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे हो हे हो अवताराच्या पाठीमाग सत्य तत्व आहे. वारकरी भजन करू लागले, नामस्मरण चालू आहे.
एका घरामधून आवाज येऊ लागला. काही लेकरं बोलत होते की मी पोपट खाणार, एक म्हणे मी मोर खाणार, दुसरा म्हणे मी मांजर खाणार, चौथा म्हणे मी तर कावळा खाणार. आता असं बोलणं ऐकल्याच्या नंतर वारकरी मंडळी त्या घरामध्ये गेले. खरे म्हणे लेकरांनो, खुशाल म्हणतात, कुणी म्हणतं पोपट खाणार, कुणी म्हणतं कावळा खाणार, कुणी म्हणतं मोर खाणार. हे काय खाण्याची वस्तू आहे का? सर्व मुलं त्या ठिकाणी हसू लागले. आणि हसत असताना वारकरी म्हणतात, काही संस्कार वगैरे तुमच्यावरती आहे का नाही? आम्ही बोलल्याच्या नंतर, शहाणा माणूस बोलल्याच्या नंतर खुशाल असताय आणि त्या काय खाण्याची वस्तू आहे का? त्यावेळेस मुलांनी गोड असं उत्तर दिलं. ऐका पुरुष मंडळ, महिला मंडळ. मुलं म्हणू लागली, वारकरी महाराजांनो, बाबा कालच आमच्या भावाचं, मोठ्या भावाचं लग्न झालंय आणि त्या भावाच्या लग्नामध्ये साखरेपासून मांजर आलेली आहे. जे पदार्थ बनवलेले आहे ना साखरेचे, साखरेपासून पोपट बनवलेला आहे, साखरेपासून मोर बनवलेला आहे, साखरेपासून कावळा बनवलेला आहे. ते खाण्याचं आम्ही बोलत होतो. तुम्हाला काय वाटलं? आम्ही काय खरोखर त्या ठिकाणी कावळा खाणार, मोर खाणार आहे का? त्या ठिकाणी वारकरी सुद्धा हसू लागले. आणि हसत असताना वारकरी म्हणतात, का रे लेकरांनो, तुम्ही कावळा खाल्ला काय, तुम्ही मोर खाल्ला काय, तुम्ही मांजर खाल्ली काय आणि तुम्ही पोपट खाल्ला काय? मला सांगा लेकरांनो, सगळे जे पदार्थ बनवलेले आहेत ते पदार्थ कशाचे बनवले? साखरेचे. म्हणजे तसं देवाचे अनेक अवतार आहे, पण त्या अवताराच्या पाठीमाग एक सत्य तत्व आहे, सत्य तत्व आहे. म्हणून तो परमात्मा सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य ही शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदर.
श्री राधेश्याम. या जगामध्ये काय सत्य असेल तर तो परमात्मा सत्य आहे आणि तीन तापाचा नाश करणारा तो परमात्मा आहे. कुठले तीन ताप आहे? आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तीन तापाचा नाश करणारा तो परमात्मा आहे. सत चित. चित म्हणजे काय? अविनाशी, जो स्वयंप्रकाशमान आहे त्याला चित म्हणतात. सत चित आणि आनंद. बरोबर. या ना या 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 तुम्ही या. या ग्रंथ लहान या त्या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने श्री संजू भैया या ठिकाणी ग्रंथाचं आणि ताईचं पूजन करत आहे.